आजपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाली आणि आज आहे गुढीपाडवा। तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। इथं आता शेवळ्याचा भात करायला ठेवला होता, इकडं कुकर लावला होता, तोपर्यंत आपलं ताट तयार करून घेतलं। म्हणलं काय राहिले का बघू, बाहेर गेल्यानंतर आठवण होती। तोपर्यंत इकडे यांचं चाललं होतं आवरायचं, मी पण थोडीशी यांना मदत केली। गुढी उभी करायच्या आधी म्हटलं रांगोळी काढूया, परत नंतर लक्षात राहत नाही म्हणून इथं मी आणि स्वरांनी छोटी अशी रांगोळी काढली। त्याच्यानंतर गुढीला धूप दीप दाखवलं आणि आमच्या इकडं गुढीला शेवळ्याचा नैवेद्य दाखवतात। तुमच्या इकडं असंच आहे का, नक्की कमेंट करून सांगा। आता इथं बाकीचं तर डाळ वगैरे शिजलेली, नंतर आता गूळ घालून पुरण शिजायला ठेवलं आणि इकडं कटाची आमटी फोडणीला टाकली। सकाळचा सण असला ना जरी अशी आपली गडबडच उठते, कारण सकाळचा काही वेळ पुरत नाही, त्यात आपली बाकीची घरातली सगळीच कामं असतात। म्हटली तर पटापट स्वयंपाक करूया, कारण दुपार कशी होते ना सकाळच्या सणाला हेच कळत नाही। ते डाळ पण आपली शिजून झाली, इकडं कटाच्या आमटीला मस्त असा मोहर आलेला। तोपर्यंत आता भजी करायचे होते, पापड पण तळून घेतलं होतं। भजी पापड कुरडई असल्याशिवाय असं काय वाटत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक। आणि तोपर्यंत तिकडं पोळ्याला बसले होते बघा, आपल्या कशा काठोकाठ पोळ्या फुगायला लागल्यात। अशा पोळ्या काठोकाठ टुम्म फुगल्या ना असं वाटतं की बाबा आज आपल्या पोळ्या पूर्ण झाल्या, मला तर असंच वाटतं। सगळं तर झालं, मस्त असं ताट वाढून घेतलं, नैवेद्य दाखवला देवाला, त्याच्यानंतर जेवायला बसलो। या तुम्ही सगळीजण जेवायला। आता जेवण झालं ना अशी सुस्ती येते पोळ्या खाल्ले की, एवढा सगळा राडा पडला होता तो आवरायचा होता। चला आता चॅनलला सबस्क्राईब करा।